नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आज आहे 13 तारीख आणि मी निघालो एका नवीन राईडला. बाय द वे, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फेरफटका विथ सेड. सो आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि आम्ही निघालो एका राईडला. हा सॅटर्डे आहे. या राईडमध्ये अजून लोक जॉईन होणार आहेत नवीन, आणि तीच परत एक कोर टीम आहे. फक्त तुषार नाही आहे या राईडमध्ये. बाकी एक नवीन गाडी ॲड झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या आपल्या 2 गाड्या आहेत आणि ही गाडी आपल्या भावाची आहे. सुप्रभात मित्रांनो. बाकी लोक येतात म्हणून थांबलो आहे. तोपर्यंत आम्ही बॅग्स बांधून घेतो आणि गाडी रेडी करतो, कोल्ड स्टार्ट करतो. तोपर्यंत सगळे येतील, मग निघू. सो लगेज बांधून झालं आहे. अंकित आला आहे, अभि आहे, मी आहे आणि गाड्या कोल्ड स्टार्ट केल्या आहेत. बाकी संदेश थांबला आहे तिकडे आपल्या मीटिंग पॉईंटला. आता त्याला भेटतो आणि तिकडनं मग जर्नी कंटिन्यू करू. टिल देन सो आजच्या गाड्यांचा लाईनअप आपला थोडाफार असा असणार आहे. हॅलो, खूप दिवसांनी या जोशात ये. आपली NS फायनली परत आली आहे आणि अभिची गाडी. इमर्जन्सी पिकअप. एक नवीन रायडर आहे आपल्यासोबत, पार्थ, आणि हा त्याचा पिलियन आहे यश. ही पार्थची गाडी आहे, आपली गाडी. आणि अंकित येतो आहे मागून. इंटरकॉमचा थोडासा लॉकचा इश्यू झाला, त्याच्यामुळे तो परत गेला आहे. 2 मिनटात येईल तो आता, आणि मग तो आला की मग निघू. आणि अजून एक आपला मित्र आहे जो आपल्यासोबत दर राईडला असतो, शुभम पाटील. तो मध्ये आपल्याला भेटणार आहे आणि कंटिन्यू करेल राईडला, तो पण आमच्यासोबत आहे. सो येस, ही राईड परत एकदा फन राईड असणार आहे आणि हा ब्लॉग पण फन ब्लॉग असणार आहे. आम्ही कुठे चाललो आहे ते अजून आम्ही सांगितलं नाही आहे. सो तुमच्यासाठी थोडंसं एक सरप्राईज असेल ते. मध्ये रस्त्यात मे बी तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आहे, बिकॉज हा आपला डेलीवाला रूटच आहे. आणि मध्ये थोडासा तुटेल तर तिकडून तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललो आहे. तोपर्यंत थोडासा तुम्ही पण एक्सायटेड राहा आणि मी तुम्हाला लवकरच सांगेन आम्ही कुठे चाललो आहे. मगाशी पॅकिंग वगैरे करताना तेवढं काय वाटलं नाही, कारण की तेव्हा कसं सगळं चालू होतं आणि जॅकेट वगैरे घातलेलं, तर त्यामुळे थोडं गरम होत होतं. पण आता निघालो आहे आणि थंडी असं नाही, थोडंसं थंड लागतं आहे. बट क्लायमेट एकदम ओके आहे. आणि आता पुढे मे बी कदाचित थंडी थोडीशी लागेल. काळोख आहेच बऱ्यापैकी, पण आम्ही लवकरच डिस्टन्स कवर करायचं ट्राय करतो आहे. आम्हाला सांगत होता की आपण 3-3:30ला निघा, लवकर बसू. आता किती वाजले बाबा? 5:20 झालेत, अजून आला नाही. शुभम पाटील, त्याला स्पॅम करा कमेंटमध्ये. काय म्हणणं आहे? ऍडजस्ट करायला लागेल. शुभम पाटील आमचा लीडर भडकलाय ना. खूप त्रास केलाय त्याने डोक्याला. एकदा मी लेट काय आलेलो, खूप मला ऐकवलेलं. आज तो आला ना, त्याला घेतोच. आता त्याला घेतोच इंटरकॉमवर. पाटील आल्यावरती परत राईड कंटिन्यू करू. आणि आता ह्याच्या पुढचा तो म्हणजे आता स्टॉप नाही, आम्ही ॲक्च्युली थांबलो त्यासाठी, शुभमसाठी. सो बेसिकली आता तो आला की डिरेक्टली आमचा स्टॉप असेल लोणावळ्याचा. लोणावळ्याला थांबून लाईनअप थोडंसं चेंज होईल. आता सध्या मी लीड करतो आहे, माझ्या मागे संदेश आहे आणि त्याच्या मागे बाकी सगळे आहेत. लोणावळ्यानंतर लाईनअप चेंज होईल. अंकित आणि शुभम पुढे येतील, आम्ही लोक मागे जाऊ आणि तिकडेच मग नाश्त्याचा ब्रेक पण करू. आणि तिकडून मग पुढे परत जो आपला डेस्टिनेशन आहे, बाय द वे आम्ही चाललो आहोत भीमाशंकरला. आणि खूप मोठा प्लॅन आहे भीमाशंकर. तिकडून मग रात्री आम्ही निघणार आहोत शिर्डीसाठी आणि शिर्डीवरनं आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वर. सो येस, आपला स्टॉप असेल पहिला लोणावळ्याचा आणि त्यापुढे भीमाशंकर. भेटूया. ओके, तर आता JNPTला पोचलो आहे आणि ऑन टाईमच आहोत, लेट अजून झालेला नाही आहे. आणि मागे थोडासा बोलतात ना की
नवीन रायडर्स आहेत त्याच्यामुळे थोडं पुढे मागे होतं आहे, बट स्टील आम्ही करतो आहे. आम्ही चौघे तर आहोत इंटरकॉमवरती, मी, संदेश, अंकित आणि शुभम. बट मागे दोघे जण आहेत, अभि आणि पार्थ. त्यांच्याकडे इंटरकॉम नसल्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि थोडंसं कन्व्हर्सेशन करण्यामध्ये डिफिकल्टी होते. बट त्यांना जसं आम्ही इंडिकेटर्स वगैरे देतो आहे तर ते लोक आम्हाला फॉलो करत आहेत, सो एवढा मोठा इश्यू नाही आहे. लेफ्ट मारूया टुवर्ड्स मुंबई पुणा. ओल्ड एक्सप्रेसवेने चाललो आपण, बिकॉज रूट तर आमचा तसा असणार आहे. आम्ही आता लोणावळ्याला डिरेक्टली थांबणार आहोत नाश्ता करण्यासाठी, असं तर अजूनपर्यंत ठरलं आहे. पण जर कोणाला आधीच भूक लागली तर आम्ही थांबू शकतो, किंवा जर कोण स्ट्रेच करू शकत असेल तर आम्ही पुढे पण जाऊ. ह्या रोडला आलं ना की एवढं सुंदर वाटतं, असं वाटतं की कुठेतरी बाहेरगावीच गाडी चालवते, कारण की हा ब्रिज एवढा सुंदर बनवला आहे. आणि त्यात इकडे जी डेव्हलपमेंट झाली म्हणजे बाजूला बिल्डिंग्स आणि त्यांचे गेट्स, आणि प्लस रोड तर हा मख्खनच आहे, तर इकडे गाडी चालवण्याचं सुख एक वेगळंच आहे. साडेसहा झालेत आणि आम्ही आता आहोत पुणा रोडवरती, म्हणजे ओल्ड पुणा रोडवरती. थंडी भरपूर ठिकाणी ड्रॉप करायसाठी थांबलेली सांगितलं, आणि आत्ता वाजले 6:30. हा व्ह्यू बघा फक्त, सनराईज होते हळूहळू. हा सुंदर व्ह्यू आला. आणि ही आपली गाडी, बाकीचे आपले मित्र सगळे तिकडे थांबले. असं जर कधी झालं आयुष्यात की काय इच्छा आहे तुझी, तुला काय करायचं आहे, तर मी बोलेन की मला एक एम्प्टी रोड आणि हा जो समोर सनराईज दिसतो आहे मला तो बघायचा आहे, आणि मन भरून बघायचा. कारण की तुम्ही स्वतः बघा हा व्ह्यू किती छान वाटतो आहे. माझी गाडी चालली आहे शांतपणे, मित्रांसोबत बोलतो आहे इंटरकॉमवरती, आणि त्यात एवढा सुंदर व्ह्यू आहे. गाडी थांबवली होती ॲक्च्युली मागे ग्लव्ज घालण्यासाठी, बट फोटो काढायचे होते, आणि एक वेगळीच फिलिंग आहे ही. या म्हणजे बोलतात ना की इट इज नेक्स्ट टू हेवन. काय खतरनाक व्ह्यू आहे यार, काय खतरनाक व्ह्यू आहे. म्हणजे समोर डोंगर दिसत आहेत, डोंगर रांग जी आपण बोलतो ती आहे, आणि त्याच्या मागून सूर्याची किरणं आली आहेत. एवढा सुंदर व्ह्यू आहे हा. जे लोक बोलतात की गोल्डन आवर इज द बेस्ट, तुम्ही एकदा या आणि हा सनराईज एक्सपिरियन्स करा. नो डाऊट गोल्डन आवर इज द बेस्ट, इट इज वर्थ. बघा ना तुम्हीच किती सुंदर दिसत आहेत समोरचे डोंगर आणि तो सूर्याची किरणं आलेली आहेत जी. असं तर मला हाईटची आणि खूप जास्त भीती आहे, पण ही समोर जी पर्वतरांग दिसते काय ब्युटिफुल आहे यार. म्हणजे इट इज वर्थ वेकिंग अप ॲट 4 o'clock आणि असं राईडला कुठेतरी निघून जाणं. फायनली खंडाळा घाट एंटर झालो आहे, आणि पहिलीच पालखी दिसलेली आहे जी शिर्डीला चालली आहे. मजा आली, म्हणजे वाईब तर आलीच आहे. बिकॉज आम्ही शिर्डीला जाणार आहोत, तर अशा पालख्या आणि पदयात्री असे भरपूर भेटतील, बट ह्या रूटला भेटतील असं वाटलं नव्हतं मला. तसं तर ह्या घाटामध्ये गाडी चालवायची मजा वेगळीच आहे, बट पुढे इंटरकॉमवरती लीडने आमच्या कॉल दिला आहे की गाडी सावकाशात चालवा, बिकॉज पुढे अजून एक पालखी आहे. आणि आय थिंक सो ही एकविरा आईची पालखी आहे. मागे तर साईंची होती, पण आता ही बघूया नक्की काय आहे. फन तर आहे, वाटते तर तशी एकविरेवालीच आहे ही. लेट सी. सगळी रस्त्यावरतीच लोक आहेत, लोक ऑलमोस्ट रस्त्यावरतीच क्रॉसिंग वगैरे पण चाललं आहे खूप जास्त, तर थोडंसं स्लो डाऊनच करूया. येस, आय वॉज राईट. ही मागची पालखी ही एकविरायचीच होती, आणि ते आता जिकडे थांबले होते ते आहे शिंगरोबा मंदिर. तर या मंदिरामागे खूप मोठी स्टोरी आहे, आणि या खंडाळा घाटाचे रखवालदार म्हणून त्यांना मानलं जातं, आणि लोक येता जाता तिकडे थांबतात.
त्यांच्या पाया पडतात की त्यांचा जो प्रवास आहे तो सुखरूप व्हायला हवा, कुठलाही अपघात नको आणि जर कुठली अडचण असेल तर ती पण निघून जाईल. सो तुम्ही पण कधी जर या रोडने येत असाल तर इकडे नक्की थांबा किंवा बाहेरनं जाताना पाया पडून नक्की पुढे जा. तुमचाही प्रवास सुखाचा होईल. सध्या तरी पुढे ट्रॅफिक दिसतंय आणि आहेच ट्रॅफिक, मूविंग आहे. सो किती लांब आहे माहिती नाही, बट आता हळूहळू जसं जमेल तशी गाडी काढून पुढे 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 जाऊ. कारण की ह्या स्पॉटमध्ये अडकण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. इकडे जर अडकलो तर पुढे आम्हाला जे डेस्टिनेशनला पोचायचं आहे तिकडे जायला उशीर होईल. साईडनेच गाडी काढावी लागणार आहे कारण की राईट साईड पूर्ण ब्लॉक दिसते. काय 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 सो मी जे काय बोलतो आहे ना ते सगळं इंटरकॉमवरती ऐकायला जातं आहे आणि मी जसं बोललो की राईट साईड ब्लॉक आहे तर मला संदेश पुन्हा सांगतो आहे, एक काम कर, या सगळ्या गाड्या चिरतच आहे मागून, डायरेक्ट घुसत आहे त्यांच्यामध्ये. आम्ही दोघेच दिसतोय फक्त आणि मागे पार्थ आहे आणि अभि आहेत. अंकित आणि हा दिसतच नाही, शुभम. हे दोघे आय थिंक पुढे निघून गेलेत आणि भरपूर पुढे निघून गेलेत. कारण की शुभमला थोडी घाटांची सवय आहे आणि तो विरारवरनं पण येतो जातो, घोडबंदरला पण असंच ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे त्याला सवय आहे. तो गेला असणार पुढे जागा करत करत. अंकित माझ्या मागे आहे. मग पुढे कोण आहे? आय थिंक शुभम एकटाच पुढे गेला आहे. आत्ता जस्ट आम्ही लोणावळा सिटी पास केली आहे आणि नाश्ता करायसाठी थांबलो इकडे. समोर बघा मस्त एकदम सूर्यदेव आले. थोडं बरं वाटतं कारण की एवढी जास्त थंडी होती की हात पूर्ण फ्रीज झाले होते. आणि बरं ठीक आहे. आणि याच थंडीमध्ये तुम्हाला दाखवतो, एक असतं हे रायडिंग ग्लोव्स, ठीक आहे. आणि दुसरं दाखव जरा काय काय आपल्याकडे. पत्ते दाखव. 1 2 आणि कसं घातलेलंस यार हे बाहेर. त्याने एक ग्लव घालून त्याच्यावरती दुसरा घातलेला, थंडी लागते म्हणून. आणि तरी पण मला तर पवईलाच थंडी लागायला लागली. लांबची गोष्ट आहे. नाही रे, माझा पण विषय नाही. मजा आली. पण आता किती वाजले रे? जरा बघ मित्रा, किती आगीवर वाजले? जातो इकडे, आगीवर जाऊ बसतो. किती वाजले बघ ना, मला जरा टाइम अपडेट द्यायचे. एकच सेकंद तुम्हाला सांगतो. बघ थोडासा आवाज कमी आहे ह्याच्यापेक्षा. 7:30 झालेत. आपण निघालेलो 5 वाजता. 5ला निघालेलो, 7:30 झालेत आता लोणावळ्याला आहे. आणि पुढची जर्नी आता इकडे नाश्ता करून मग कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्ही आमच्या डिशेस आम्ही काय खातोय ते बघा. गरम मसाला पोहे इज फॉरेवर लव. अनहेल्दी. हेल्दी काय बोलतो, गरम मसाला हेल्दी आहे. काय मागवलं? कसं आहे? तू घे बाटली ती. ओके, सो आता तुम्ही जसं लोणावळ्यावरनं पुढे याल सिटी पास करून, तसं कामशेत वगैरे सगळं झाल्याच्या नंतर तळेगाववरून एक लेफ्ट लागतो. आम्ही ॲक्च्युली तिकडे थांबलेलो आणि एक पोलीसवाले होते, त्यांना आम्ही विचारलं की इकडून बेस्ट रूट कुठला आहे. तर त्यांनी आम्हाला हा सांगितला आहे. या जागेचं नाव उंबरे नवलक MIDC म्हणून आहे, म्हणजे MIDC वाला रस्ता आहे पूर्ण. तर थोडीशी धूळ माती आहे इकडे, बट हा थोडा बेस्ट रूट दाखवला आहे आणि हा डिरेक्टली भीमाशंकरच्या थोडंसं आधी बाहेर पडणार आहे. आता रस्ता कसा आहे अजून तरी काहीच नाही, मॅपवरती सगळं झिगझॅगच दाखवतं आहे. सो लेट्स सी कसा पुढे काय एक्सपिरियन्स येतो आपल्याला. MIDC रोड असल्यामुळे थोडंसं हेवी ट्रक्स वगैरे आहेत, तर
हा रोड जर प्रेफर करत असाल थोडी गाडी सावकाशच चालवा आणि तुमच्या सेफ्टीनुसारच ओव्हरटेकिंग आणि स्पीडिंग वगैरे करा. स्पीड तर तुम्ही करू नाही शकत कारण की स्पीड ब्रेकर आहे तिकडे. आता मॅपवरती अजून 2 रस्ते दाखवत आहेत पुढे, एक सरळ आहे आणि एक लेफ्टने दाखवत आहे. तर पुढे जरा थांबतो 2 मिनटं आणि बघू कुठून जायचं आहे ते, किंवा कोणाला तरी विचारावं लागेल की लेफ्ट ऑर स्ट्रेट. लेट सी. ट्रॅफिकवाले काका तर दिसत आहेत, त्यांनी फक्त सांगितलं पाहिजे रूट. अच्छा तू विचारलेस आधीच? काय बोलले? लेफ्ट. ओके. सो आता आम्ही पहिला जो होता तो नवलखवाला रोडवरती आलो आणि तिकडनं परत एक लेफ्ट होता सरळ सरळ आल्याच्या नंतर, आणि मग पुढे जसा असा रस्ता जाईल आता राईट घेतला आम्ही टुवर्ड्स भीमाशंकर. तुम्हाला मध्ये मध्ये बोलतात ना की जिकडे जिकडे कन्फ्युजिंग आहेत तिकडे तिकडे त्या लोकांनी छोटे छोटे पोस्टर्स आणि साईनबोर्ड पण लावलेलेच आहेत, तर तुम्ही तेही फॉलो करू शकता. किंवा जर गुगल मॅपने तुम्ही जात असेल तर कम्प्लिटली गुगल मॅपनेच जा, कोणाला विचारून, किंवा मग ते कन्फ्युजिंग होईल थोडंसं. सो तुम्ही तुमचा रूट स्वतः चूज करा. अजूनपर्यंत तरी आम्हाला रस्ता म्हणजे असं खूप चांगला असं नाही भेटला आहे. हेच आहे ओव्हरऑल, सगळीकडे थोडे थोडे खड्डे आहेत आणि MIDC रोड असल्यामुळे खड्डे तर आहेतच, स्पीड ब्रेकर्स आहेत आणि खडी आहे रस्त्याला. तर गाडी चालवताना थोडंसं लक्षपूर्वकच चालवा, बिकॉज अचानक कुठेही मध्येच ब्रेकर येतो किंवा खड्डे येत आहेत, तर थोडंसं बोलतात ना की तुम्ही पण अटेंटिव्ह राहा. चला, शुभम पाटीलने सांगितलं लेफ्ट मारायचं आहे, तर आता आपण लेफ्ट मारूया. आणि रस्ता खड्डा 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 सगळी खडी आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे. गाडी थोडी हळूच चालवायला लागणार आहे. इकडे आपला एक माणूस उभा झालेला आहे. जिकडे जिकडे खड्डे येतात तिकडे हिमालयनवाले उभे राहतातच राहतात, कारण की ऑफरोडिंगची मजा हिमालयनवरती थोडी वेगळीच आहे. आणि ज्यांच्याकडे हिमालयन असेल ते लोक रिलेट करू शकतात या गोष्टीला. मजा येते. असं स्टंट वगैरे नाही आहे, बट आम्ही सेफली गाडी चालवतो आहे. आणि खड्डे तुम्ही बघा कसे आहेत ते. आत्ता जो मागे खड्डा गेला तो पण डीपच होता, तर त्यामुळे थोडंसं आणि उभं राहून वगैरे थोडंसं कम्फर्टेबल पण वाटतं. बसून बसून थोडीशी बॉडी आकडली जाते, तर थोडा चेंज भेटतो उभं राहून गाडी चालवल्यावरती. थोडीशी बोलतात ना बॉडीमध्ये हलकी तरी मूवमेंट होते. सो तेवढंच एक कारण आहे बस. आता मी जसं चाललो आहे, तुम्ही रस्ता बघताय, तर हा डिसिजन कम्प्लिटली तुमचा आहे की ह्या रोडने जायचं की नाही जायचं. और एल्स एक दुसरा रूट आहे, तिकडून तुम्ही जाऊ शकता. ओ हो, काय व्ह्यू आहे यार. इकडे थांबूया. नाही इकडे थांबूया, कारण की भरपूर वेळ झाला आपण थांबलो नाही. तर छान व्ह्यू भेटला आहे. राईडला जाणं म्हणजे असं नाही आहे की फक्त गाडीच चालवायची आहे. तर आता आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे, आपण एन्जॉय करायला आलो आहे, आपण हे मोमेंट फील करायला आलो आहे. तर आता एखादा चांगला व्ह्यू भेटला आहे, सो थांबूयाच आणि थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स काढतो, जे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण असतील आपल्या गाडीचे. ते आता तुम्ही ह्या व्हिडिओच्या नंतर बघालच. जास्त वेळ थांबता नाही आलं तिकडे, कारण की डंपर्स वगैरे कंटिन्यू येत होते आणि ते थोडंसं रिस्की आहे. तर तिकडनं निघालो आणि हा समोरचा जो डोंगर आहे हा किती सुंदर आहे यार. बघा फक्त, म्हणजे एवढा मोठा डोंगर मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला असेल. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगला. खूप मनापासून इच्छा होती, खूप महिन्यांपासून महादेवांच्या दर्शनाची. जायचं तर उज्जैनला होतं, बट माहीत नाही प्लॅन बनत नाही आहे किंवा बनला तरी कॅन्सल होतं आहे. बट
कुठून काय कसं माहिती नाही भीमाशंकरचा प्लॅन बनला जो संदेशने केलेला आणि आता इकडे पोचलो आहे. जास्त रश आहे असं तर वाटत नाही अजून बघून, कारण की गाड्या खूप कमी दिसत आहेत. तर लेट्स सी. अरे काय बघितलं नाही, काय म्हणतो? कधी निघाला तुम्ही लोक? अच्छा, रात्री बाईकवर नाही गेला, तू तिकडेच गेला तुम्ही? आलाय का तुम्ही लोक? आलाय. दर्शन झालं? दर्शन झालं? लाईन आहे आहे ना? चालेल भाई, तुम्ही आहेत ना? नाही नाही, इकडनं आम्ही जाणार शिर्डी. अरे साहेब, काय म्हणतो? किशन वगैरे नाही, मोडक वगैरे पुढे गेले. चला सावकाश जा, सावकाश जा. हा भाई, चला लेट्स गो बॉय. आता हे जे भेटले ते आपले सगळे भाऊबंधू आहेत जे बिल्डिंगमध्येच राहतात आमच्या. लकीली ते लोक पण इकडेच आले होते आणि आता त्यांचा प्लॅन आहे जेजुरीचा, तर ते आता इकडनं पुढे निघालेत आणि आमचा प्लॅन आहे इकडून शिर्डीचा. सो त्यांना तेच विचारलं की गर्दी आहे का वगैरे, तर ते लोक सकाळी लवकर आले त्याच्यामुळे त्यांचं दर्शन लवकर झालं. आता आम्ही ऑलमोस्ट 11:15 झालेत. आता तिकडे जाऊन समजेल की किती वेळ लागतो आहे किंवा गर्दी किती आहे. इकडून लाईन तर दिसते थोडी थोडी गाड्यांची, बट मंदिराच्या इकडे जाऊनच बघू काय परिस्थिती आहे. हा आय थिंक मंदिराच्या इकडचाच मार्केट एरिया आहे, कारण की मी यायच्या आधी 1-2 व्हिडिओज बघितल्या होत्या, त्यामध्ये मला फक्त हे दिसलं होतं. बाकी कार पार्किंग खाली फुल आहे आणि बाईक्सची पार्किंग मंदिराच्या इकडे आहे असं खाली आम्हाला सांगितलं. तर आम्ही डिरेक्टली वरती आलो आहे आता. बाईक पार्किंगपासनं म्हणजे बाईक पार्किंग ऑलमोस्ट मंदिराच्या बाहेर आणि समोरच्या एरियातच होते. समोर एक ग्राउंडसारखं आहे, तर बाईक पार्क करतो आणि मंदिराकडे निघतो. खूप डिफिकल्ट वाला रस्ता पार करून आत्ता आम्ही पोचलो भीमाशंकरला. हा एंट्रन्स आहे आणि इकडे आम्ही सगळ्या बॅग्स हेल्मेट वगैरे ठेवले आणि आमच्या बाईक सगळ्या तिकडे पार्क आहेत त्या कोपऱ्यात. सो आता आम्ही चाललो आतमध्ये दर्शनाला. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड आहे की नाही ते बघूया. त्या हिशोबाने मग मी बाकीचं सगळं दाखवतो. शॉपिंगचा विषय चालला आहे. शॉपिंग डन. हे काय तुला हे काय झालंय? किती शीड आहेत? उतरणीला काही प्रॉब्लेम नसतो. माझी मम्मी देत होती मला, गर्दी तर थोडीशी दिसते, माहीत नाही आता लाईन इकडनं सुरू होते की नाही. आता जाऊन बघूया पुढे की ॲक्च्युअल गर्दी कुठनं सुरू होते ते तिकडे जाऊनच खाली गेलं लक्षात आणणार नाही. आय थिंक इकडनंच लाईन चालू होते. इकडेच लाईन चालू झाली आहे.
हर हर महादेव. हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. आवाज जोरात दिला. दोन तास लागणार आहे. 2 तास लागणार आहे. 2:30. खूप मोठी लाईन आहे. 1 तासानंतर एक अलार्म होणार आहे, दुसरा अलार्म दुसरे 2 तास. मंकू ब्रो कसं आहे? 7 जण आहे. कसं आहे भावा? दे ना. कसं आहे सांग का? आमच्या अरे डोळे वेळे मिटून पितोय. हे का छान आहे सांग. कॅशियरकडनं आलं, आमच्या लीडरने दिलंय. एवढा वेळ ते बोलवतो तेव्हा दिलाच नाही. आता बघ धोबो वनशिप डाऊन. स्वतःला एवढी ताण लागली आहे, पण कॅमेरा ऑन झाला की कूल बनणे. नाही कूल नाही, 1 नंबर लागतो. 10 मिनिट ह्याला त्याच्यात पण ॲडिशन हवं आहे. काय हवं आहे? मीठ. मस्त आहे. पेमेंट केलं दाखव. आपल्यालाच दाखवतो. आपले म्हणजे आता तुमच्या विषय काय नाही. व्हेरी गुड टेस्ट. आता जे काय होते माझे टेस्ट. तुम्ही लोक याल तर बुक करून या. बुकिंग करून या. आणि असे मित्र असतील तर हे घेऊन नका, हे गळा मोठा आहे तसा. येणार असाल तर बुकिंग करून या. कारण की लाईनमध्ये 2-2.5 तास जातात. आता आम्ही 12:30ला लाईनमध्ये लागलो होतो आणि आता 1:22 झालेत. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास जरा. तर अजून किती वेळ लागेल माहिती नाही. समोर तर इकडे दिसतंय, इकडे समोर तर दिसतंय, बट अजून किती आतमध्ये ते माहिती नाही. आणि इकडे फुल लफडी चालली होती. रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्ती आहे ती. हा माकड अडकला. अडकला नाही रे, क्रेझी आहे तो. अडकला मंकेश अडकला. आणि यांची लफडी चालली आहे दोघांची फुल क्रेझी मध्ये. अरे पण हा माकड काहीच नाही करत आहे. तो बघ वरती बघ. आडूनच काढलं त्याने चावून. अरे भाई तू निघा. ऑलमोस्ट 1 तास झाले आता. 1 तास सॉरी 2 तास झाले. 2 तास. हट 2:30 वाजले. 2:21 झाले. 2.5 तास झाले. 2.5 तास झालेत. आता आम्ही लाईनमध्येच आहे अजून पण. आणि अजून एवढी लाईन खाली बाकी आहे. आणि प्लस इकडून पुढे मंदिरमध्ये पण लाईन आहे. तर किती वेळ अजून लागेल माहिती नाही. त्यात आता आरती आहे, त्याला 20-25 मिनटं जाणार आहेत. तर इन टोटल किती वेळ लागेल नो आयडिया. मॅनेजमेंट अजिबात नाही, खूप घाणेरडी मॅनेजमेंट आहे. सगळे ऑलरेडी थकलेले आहेत. लोक खाली बसत आहेत सगळे. तिकडे सगळे लोक बसलेले आहेत. लाईन एक खूप हळू खाली चालली आहे. खूप घाणेरडी मॅनेजमेंट आहे. आमच्या मागून यायचं आहे त्याला. ब्लॉक करायचं तुला भांडायचं. हा बरोबर आहे. जो भी करणार. काय विषय हा? मध्ये घुसतायत ते लोक. आम्ही 2.5 तास उभे राहिले लोक मध्ये. तो ग्रुप दिसतोय ना, ते खूप मध्ये घुसतात. आम्ही 2.5 तास उभे राहिले. नाही तो कोण आहे? अरे तुझ्या काकींचा मुलगा आहे. पाणी आणायला गेला. काकी भांडताय कारण की ते मध्ये घुसतात. काकी भांडताय ते त्यांना काय मिळालंच पाहिजे एवढं. भावांनो 3:30 वाजले. आम्ही अजून लाईनमध्ये. यायचं असेल तर मित्रांनो फक्त रात्री या. काय यायचं असेल तर रात्रीच येऊन लाईन लावा, तर कुठे जाऊन सकाळपर्यंत दर्शन होईल. हा. दुपारी लावलं तर संध्याकाळ रात्री इकडेच. रात्री जर नंबर लावला तर सकाळी 4 वाजता मंदिर उघडतं, तेव्हा दर्शन होईल. आणि जसं आम्ही 12:30 लाईनमध्ये लागलो. आम्ही अजून 3:30 वाजले तरी लाईनमध्येच आहे. ब्लॉग चालू आहे तुझा? हो.
इतका वेळ तुझ्या ताकद आहे. हा मग 4 तास लाईनीत उभा राहून करायची. सर्व थकलेत, भांडणं होत आहेत लोकांची मदत होते त्याच्यामुळे. माझी नाही होत आहे. हा सगळ्यात शांत आहे मी ह्यांच्यात. हे मी पण मी देखील सगळ्यात कमी चिडचिड करायची. म्हणजे चिडचिड वगैरे तर मला अजिबात पटतच नाही. अरे खोटं बोलताना तरी मला विचार करून खोटं बोल. हा बोलतो कमी चिडचिड करता. हा आता बाहेरून निघालो ना तिकडून आतून मला भूक लागली असेल ना तर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा बाहेर स्पीकर लागतो. हा दोन्ही बनते. आता पण आहे म्हणतो इकडे लाईन मध्ये म्हणतो शांत आहे. काय नाही सत्य आहे सगळ्यांच्या समोर येतं. तुम्ही कितीही खोटं बोला. माझी चालला म्हणतो ऐकलं सत्य पण काय बोलला सत्य समोर येतं. तेच तर आलं सत्यच समोर आलं सांगितलं ना. एक फुगा घे ना. अजून अर्धा पाऊण तास लागेल मॅक्स. एक तास जाईल मला तरी वाटतंय. नाही असं आमची आशंका असणार आहे असं आम्हाला वाटतंय. कारण की सगळे बोलत आहेत इकडे बाजूलाच आहे. आता बघू भूक पण लागली का खाल्लं नाही. वेफर खाल्लेत. सो फायनली खूप सुंदर दर्शन झालं. हां पण आम्ही केलं. पण आम्ही एकदम पेशन्स ठेवला. आम्ही जिद्द चिकाटी. संयम जिद्द आणि चिकाटी. खूप कठीण होतं पण गुलाब आलेला आणि आम्ही सक्सेस करवलं. हां तर आता भले किती वाजले तरी चालते. खूप छान दर्शन झालं आणि आता वाजलेत किती 5:19. अजून आम्ही काय खाल्लेलं नाही आहे. सकाळी जो नाश्ता केला त्याच्यानंतरपासनं अजून उपाशीच आहेत सगळे. सो आता थोडासा नाश्ता करू आणि शिर्डीला पोचायचं आहे. 4 तास इकडनं दाखवलं आहे ड्युरेशन. बट स्टॉप घेत थोडं थांबत ब्रेक्सवरती कारण की काळोख पण होईल आता लवकर. तर एक 5 तास आम्ही 1 तास बफर पकडला. 5 तास लागतील म्हणजे 12 वाजेपर्यंत तरी पोचू. सो लेट्स सी आता पुढची जर्नी कशी होते. थकवा आला आहे, पाय वगैरे खूप दुखत आहेत लाईनमध्ये. लेट्स सी पुढचा प्रवास कसा होता. निघून 15 मिनटं झाली आणि नाश्ता करायला थांबलं आहे. नॉर्मलच मागवलं कारण की आता 7 वाजले. आता नाश्ता करून म्हणजे परत नंतर जेवायला होणार नाही तर बेसिकच मागवलं. नाश्ता करू नंतर मध्ये जेवायला थांबू हायवेला 8:30-9च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली रूमला जाऊन झोपायचाच विषय. तर स्ट्रेट आता मोस्टली काळोखच असल्यामुळे ते दाखवू शकणार नाही. तर आता डिरेक्टली आपण रूमवरच भेटू आणि डायरेक्ट ब्लॉग क्लोज करतो. नाश्ता करून निघाल्याच्या नंतर मी जास्त वेळ व्हिडिओ चालू नाही केली. म्हणजे जास्त व्हिडिओ बनवली नाही बिकॉज काळोखच आहे. आणि आता आम्ही जिकडनं चाललो आहे आम्ही जिकडे रूम घेतला आहे त्याने आम्हाला सांगितलेलं की एक मधनं रूट आहे तर तुम्ही तिकडनं या. बट ह्या रस्त्याला आत्ता एक समोरनं तुम्हाला गाडी येताना दिसली आहे. बट आम्ही गेले 3 ते 4 किलोमीटरपासून जे चाललो आहे आम्हाला एक पण गाडी दिसत नाही. आमच्याच फक्त बाईक्स आहेत आणि सगळे एकमेकांच्या हॅझार्डवरतीच चालले आहेत. त्यात थोडंसं धुकं पण आहे त्याच्यामुळे पुढे काय आहे त्याचा अंदाज येत नाही. तो हळूहळूच चाललो आहे आणि एवढा जास्त काळोख आहे आजूबाजूला काहीच नाही आहे तर थोडीशी भीती पण त्याची वाटते. बट आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे बोलण्यामध्ये रस्ता तेवढा कट होतो आहे. फक्त काय की जनावरांची भीती आहे बाकी काय टेन्शन नाही आहे. असं कुठून कोणी येऊ शकतं. पण आता थोडी भूक पण लागली आहे तर एक आता जेवणाचा ब्रेक घेतोच. सो आता आम्ही थांबलो आहे जेवायला. इकडनं ऑलमोस्ट 25 किलोमीटरवरती शिर्डी आहे आणि जेवढं जमलं तेवढं आम्ही स्ट्रेच केलं. 50 किलोमीटर आहे नाही 25 किलोमीटर आहे. जेवायला थांबलं आणि जमलं तेवढं स्ट्रेच केलं कारण की रात्र पण झाली आहे काळोख आहे त्याच्यामुळे आम्ही स्लो डाऊन केलं. जास्त स्पीडमध्ये नाही चाललं आहे. सगळे आरामात आहेत आणि जेवण मागवलं आहे व्हेज मित्रा. 16 डिग्री असल्यामुळे थोडीशी हालत झाली. मला एवढं गरम नाही जमत रे. थंडी खूप जास्त आहे. पानं खाऊ ना कधीतरी बस आता पोचायचं आहे आणि पोचून थोडंसं फ्रेश होऊ गरम पाण्याने आंघोळ वगैरे करून सगळे डिरेक्टली ऑन बेड.
उद्याचा दिवस पण खूप आता बघूया मस्त असणार आहे कारण की उद्या 2 ठिकाणं आम्ही जाणार आहेत तर त्यासाठी नेक्स्ट व्लॉगला सो उद्याचा दिवस पण खूप मस्त असणार आहे 2 ठिकाणी जाणार आहोत आपण आणि ते बघण्यासाठी नेक्स्ट व्लॉगसाठी थांबा आणि नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. हा हायवे जो लागला आहे आणि इकडच्या लाईट्स बघून एवढं जास्त मनाला शांती वाटली आहे ना कारण की जेवणाच्या ब्रेकच्या आधी आम्ही ऑलमोस्ट एक 20 ते 30 किलोमीटर अशा रोडने आलो आहे जिकडे लाईट पण नव्हती तिकडनं गाड्यांची रहदारी खूप कमी होती आणि जनावरांची भीती होती. सो आता हे बघून खूप जास्त बरं वाटतं. आता बस रूमवर जाणार फ्रेश व्हायचं आहे आणि त्यानंतर मस्ती मजा करायची कोणामध्ये ताकद असेल मला असं वाटत नाही तर त्यामुळे सगळेच आम्ही झोपू कारण की उद्या सकाळी लवकर आम्हाला शिर्डीला जायचं आहे मंदिरात दर्शन करायला. सो डिरेक्टली आता रूमवरच भेटूया. आम्हाला सवय आहे राईडची आणि बरोबर हाच आवाज सवय आम्हाला राईडची तर आम्ही थकतो फटे बट पहिली राईड काय असते आणि त्याचा थकवा काय असतो ना तो हा असतो. पडलाय आत्ता जस्ट 5-10 मिनटं झाली त्याला झोपून आणि एवढा घोरतोय एवढा जास्त घोरतोय आम्हाला तर झोपणं मुश्किल आहे. ट्राय करतो झोपायला बट मुश्किल आहे.